भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, पत्नीवर आलेल्या दुःखाचे उपचार करण्यात झालो हैराण परेशान। पण शेवटी परमात्मा एक मार्गातच मिळाले माझ्या पत्नीला जीवनदान। माझे नाव महेंद्र गोपीचंदजी ठवकर आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। माझ्या कुटुंबात माझे आईवडील, भाऊ, वहिनी सोबत त्यांची 2 मुले, मी आणि माझी पत्नी असे 8 सदस्य आहेत। आईवडील करडी या गावी राहतात। भाऊ आपल्या परिवारासह नागपूरला राहतो। माझी नोकरी जवाहरनगरला असल्याने मी व माझी पत्नी येथे राहतो। मार्गात येण्यापूर्वी माझे कुटुंब सुखी समाधानी होते, पण काळाचा घात म्हणून एकाएकी माझे आयुष्य दुःखाने भरून आले। माझे लग्न 2016 साली श्री वसंतरावजी ईश्वरकर यांची मुलगी कोमल हिच्याशी झाले। नशिबाने माझ्या सासरची मंडळी छान स्वभावाचे मिळाले। पत्नी पण समजूतदार मिळाली। आम्ही खूप सुखी व आनंदी जीवन जगत होतो, परंतु हे सुख फार वेळ राहिले नाही। लग्नानंतर काही महिन्यांनी माझ्या पत्नीची प्रकृती खराब व्हायला लागली। दर 2 ते 4 दिवसांनंतर वारंवार तिची प्रकृती खराब व्हायची। मी तिला उपचारासाठी नागपूर व भंडारा येथील प्रसिद्ध डॉक्टरांकडे घेऊन गेलो, पण आराम काही मिळत नव्हता। मी खूप त्रासून गेलो होतो। यात सारखे पैसे लागायचे, परंतु प्रकृतीमध्ये सुधारणा काही होत नव्हती। जवाहरनगरला आम्ही दोघेच राहत असल्यामुळे तिची काळजी घेणारे दुसरे कोणीही नव्हते, म्हणून नोकरी असताना सुद्धा मी चिंतेत असायचो। एके दिवशी माझ्या पत्नीची प्रकृती खूप जास्तच खराब झाली। तिच्या पोटात दुखणे सुरू झाले। यापूर्वीही तिला पोटाचा त्रास झालेला होता। मग आम्ही भंडाऱ्याला डॉक्टर खोब्रागडे मॅडम यांच्याकडे उपचार केला। त्यांनी तपासणी केल्यानंतर सर्व ठीक आहे असे सांगितले व औषधी दिल्या, पण पोटाचा त्रास काहीच कमी झाला नाही। त्या दिवशी तिच्या छातीत दुखायला लागले। तिला श्वास घ्यायला खूप त्रास होऊ लागला। काही वेळानंतर तिचे तोंड सुजून आले, त्यामुळे तिला अन्न खाता येत नव्हते। हा सर्व त्रास पाहून मी खूप घाबरलो, परंतु सुरू असलेला प्रकार मी माझ्या आई वडिलांना सांगितला नाही, कारण मला असे वाटले की ते चिंतेत पडतील। पण यावेळी त्रास असहनीय होता, ज्यामुळे नाईलाजाने घडलेला सर्व प्रकार मी आई वडिलांना सांगितला। मग घरच्यांच्या व इतर काही जणांच्या सांगण्यावरून आम्ही बाहेरचे पाहिले, तेव्हा मांत्रिकाद्वारे सांगण्यात आले की पत्नीला भूतबाधेचा त्रास आहे। माझा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता, पण मी हतबल झालेला होतो। त्यामुळे मग आम्ही मांत्रिकाकडे गेलो। तो मांत्रिक आजनी कामठी या गावचा होता। त्याने मंत्रोच्चार करून आम्हाला काही लिंबू दिले, सोबतच रक्षा दिली व लिंबाचा सरबत करून प्यायला सांगितले। आराम झाल्यावर पैसे द्याल असे म्हणाला। प्रत्येक भेटीला गेल्यावर आम्ही त्याला 100-200 रुपये देत होतो। एकदा त्याने दारूची मागणी केली होती, ती सुद्धा मी पूर्ण केली, कारण तेव्हा मला फक्त माझ्या पत्नीला आराम व्हायला पाहिजे असे वाटत होते। यामुळे काही दिवसांसाठी तात्पुरता आराम झाला। त्यानंतर मात्र पुन्हा तसाच त्रास सुरू झाला। पुन्हा एकदा तिची प्रकृती खराब झाली। मी नोकरीवर असल्याने तिला नोकरीवरून आल्यावर डॉक्टरांकडे जाऊ असे सांगितले व मी नोकरीवर निघून गेलो। मी नोकरीवर गेल्यावर तिचा त्रास जास्त वाढल्याने तिने आपल्या आईला फोन करून सर्व प्रकार सांगितला। माझ्या सासरचे लोक हे परमात्मा एक या मार्गात आहेत। त्यांनी माझ्या पत्नीची समजूत घातली व सांगितले की तो तांत्रिक पैसे कमाविण्याकरिता तुला भूतबाधा आहे असे सांगून भ्रमित करीत आहे। तुला काहीच होणार नाही, कारण तू लग्नाच्या अगोदर बाबांची सेविका होती। तू आता सरळ तिथूनच भगवान बाबा हनुमानजीला विनंती कर, तसेच तीर्थ बनव।
माझ्या पत्नीकडे या दैवी शक्तीविना दुसरा पर्याय नव्हता. मग तिने विनंती करून तीर्थ बनविले व प्यायले. मी नोकरीवरून घरी आल्यावर बघतो तर काय, तिला सकाळी होत असलेला त्रास पूर्ण बंद झालेला होता. मला हे सर्व बघून आश्चर्यच वाटले. मला तर विश्वासच बसत नव्हता. पण हे सत्य होते. माझ्या पत्नीने मला म्हटले की आपण मार्गात जाऊ. पण माझ्या मनाची तयारी नसल्याने मी तयार नव्हतो. परंतु त्या दिवशी घडलेला सर्व आश्चर्यजनक प्रकार सतत माझ्या डोळ्यांसमोर फिरत होता. मला सर्व स्मरण होऊ लागले होते की मी तज्ञ डॉक्टरांकडे उपचार केला. मोठ्या मोठ्या तांत्रिकांना दाखविले. सगळीकडे इतका पैसा खर्च करून सुद्धा पत्नीला आराम लागत नव्हता. परंतु येथे साधीशी विनंती करून तीर्थ बनवून विनामूल्य माझ्या पत्नीच्या प्रकृतीला आराम मिळाला. खरोखर या मार्गात दैवी शक्ती जागृत आहे. तसेच पुन्हा मला माझे काकाजी श्री धनराजजी ठवकर मु. करडी यांच्याकडे घडलेल्या दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव आठवला. त्यांच्याकडे पण असाच प्रकार घडलेला होता. माझी चुलत बहीण भूतबाधेने ग्रासित होती. ताईची ती वाईट अवस्था मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली होती. माझ्या काकांनी ताईच्या उपचारासाठी खूप घाम गाळला होता, पण समाधानी कुठेच मिळत नव्हती. म्हणून सरतेशेवटी काकाजींनी मार्गाचा स्वीकार केल्यामुळे माझी ताई मृत्यूच्या दारात पोहोचून परत आलेली होती व तिला या मार्गात जीवनदान मिळाले. तसेच तिचे सर्व दुःख दूर झाले. वरील दोन्ही गोष्टींचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला व आम्ही मार्गात येण्याचे ठरविले. मी माझ्या आई वडिलांना भाऊंना मार्गाचा स्वीकार करण्याबाबत सांगितले. त्यांनी मला म्हटले की तुझ्या गृहस्थीसाठी तुला जे योग्य वाटेल ते कर. तेव्हा आम्ही दोघेच पती पत्नी मार्गात येण्याचा निश्चित केला. माझ्या पत्नीची प्रकृती माझ्यासाठी महत्त्वाची असल्याने मी स्वइच्छेने हा निर्णय घेतला. पत्नीची प्रकृती खराब असते वेळी मी घरी सत्यनारायणाची कथा करील असे म्हटले होते. म्हणून नंतर मनात जुने विचार व शंका नको यायला म्हणून कथा करून मी त्या शब्दातून मोकळा झालो. त्यानंतर माझ्या काकांच्या सांगण्यावरून मार्गदर्शक श्री विश्वनाथजी हटवार मु. परसोडी यांच्याकडे कार्य घ्यायला गेलो. त्यांनी मार्ग स्वीकारण्याचे कारण विचारले. तेव्हा आम्ही त्यांना घडलेला वरील प्रकार सविस्तर सांगितला. पत्नीच्या दुःखाचे गांभीर्य लक्षात घेता मार्गदर्शकांनी आम्हाला मार्गाप्रती सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक नियम समजावून सांगितले. घरात असलेल्या इतर देवी देवतांच्या मूर्तीचे फोटोंचे विसर्जन करण्यास सांगितले. ढोंगी तांत्रिकाकडून आणलेले सर्व धागे दोरे विसर्जन करायला सांगितले. घराची नीट साफसफाई करून दुसऱ्या दिवशी कार्य घेण्यास बोलावले. मार्गदर्शकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार घरात तशीच कृती केली. दुसऱ्या दिवशी मार्गदर्शकांकडे जाऊन त्यांनी आम्हाला वचनबद्ध केले आणि 3 दिवसांचे साधे कार्य दिले. या 3 दिवसांच्या कार्यात माझ्या पत्नीला होत असलेला त्रास पूर्णतः बंद होऊन साऱ्या वेदनांना विराम मिळाला. आता ती बरी आहे. आम्हाला मार्गात येऊन 5 महिने झालेले आहेत. या 5 महिन्यात माझ्या पत्नीला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजींना विनंती आहे की माझ्या पत्नीला नेहमी सुखरूप ठेवून आमचे वैवाहिक जीवन आनंदमय ठेवावे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव महेंद्र गोपीचंदजी ठवकर. पत्ता मु. पो. जवाहरनगर ता. जी. भंडारा. मार्गदर्शक श्री विश्वनाथजी हटवार मु. परसोडी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.